धर्मशील आहेत, धर्मात्मा आहेत. राजा परीक्षित एके दिवशी आपल्या नगरामध्ये फिरत होते, फेरी मारत होते, लोकांना भेटत होते, प्रजेला त्यांच्या भेटून त्यांचं सुख दुःख विचारत होते. तर एके दिवशी त्यांना एक वाईट दृश्य त्यांच्या डोळ्याला दिसलं. एके ठिकाणी कलियुग गाय आणि बैलाला मारत होतं. कलियुगाला आरंभ झालेला होता. ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वधामाला गेले ना अवतार कार्य संपून, त्या दिवशी कलियुगाने पहिलं पाऊल ठेवलं या मृत्यू लोकामध्ये, पृथ्वी तलावर. कलियुगाला आरंभ होऊन फक्त 5,500 वर्ष झालेत, जास्त नाही. कलियुगाचं वय खूप लहान आहे अजून. कलियुग अजून बाल रूपात आहे. 5,500 वर्ष. जसं एक 5 वर्षाचं बालक असतो 5 वर्षाचा, तसं बालवयामध्ये कलियुग आहे. बालवयात आहे तर एवढं पाप वाढलंय. विचार करा, आता कलियुग जेव्हा मोठं होणार, तरुण होणार, म्हातारं होणार, तेव्हा तर किती पाप वाढेल आपण कल्पना करू शकत नाही. म्हणून आपण भाग्यवान आहोत असं समजा की आपला जन्म कलियुगाच्या पहिल्या टप्प्यात झालाय. सध्या अजून धर्म टिकून आहे, धर्म टिकून आहे. म्हणून आज अजूनही कुठेतरी पाप कमी आहे. पुढे जेवढं वाढणार आहे त्याच्यापेक्षा सध्या पुण्य सुद्धा लोक करत आहेत. पाप तर वाढले पण आताही तेवढंही नाही जास्त. म्हणून आपण भाग्यवान आहोत की आपल्याला निदान भक्ती करण्याची संधी आणि परमार्थ दिवसेदिवस वाढतोय. गावोगाव आता मंदिर होत आहेत, गावोगाव आता सप्ते होत आहेत. अनेक जण वर्षभरात काही ना काही देवाचा कार्यक्रम करत असतात. भजन कीर्तन दिवसेदिवस वाढत चालले. म्हणून आपण भाग्यवान आहोत की आपला या टप्प्यामध्ये जन्म झालाय. आपल्या हातून एवढं पुण्य आपण कमावत आहोत, संधी प्राप्त होत आहे. तर या संधीचं सोनं करून घ्यायचं. कारण कलियुग फक्त बालवयात आहे आणि परत परत आपल्याला जन्माला यावं लागलं तर पुढं कलियुग एवढं भयंकर आहे. म्हणून ही शेवटची संधी समजून आपण प्रत्येकाने एका एका क्षणाचा सदुपयोग केला पाहिजे. क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावा या पार भवसिंधू. कारण नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. सावधान व्हायचं कर्म करत असताना. जे सध्या तुम्ही कर्म करताय ते सर्वश्रेष्ठ कर्म आहे. भगवंताची कथा ऐकत आहे. तर राजा परीक्षित यांनी पाहिले कलियुगाला की कलियुग गाय आणि बैलाला मारत होतं, त्रास देत होतं, त्यांचा छळ करत होतं. गाय म्हणजेच पृथ्वी, धर्म म्हणजेच म्हणजे तो बैल आहे ना, तो धर्म आहे. बैलाच्या रूपामध्ये आहे धर्म आणि पृथ्वी गायीच्या रूपामध्ये आहे. तेव्हा राजा परीक्षित यांना खूप क्रोध आला. हातामध्ये शस्त्र घेतलं कलियुगाला मारण्यासाठी. पण कलियुग राजाला शरण आलं. शरण आल्यानंतर राजाला त्याच्यावर दया आली आणि राजाने कलियुगाला राहण्यासाठी 4 जागा दिल्या. कारण कलियुग जरी वाईट आहे पण कलियुगाने सांगितलं की महाराज, माझ्यामध्ये एक मोठा गुण आहे की ते म्हणजे फक्त देवाचं नाम घेऊन देवाचे भक्त हा भवसागर पार करून जातील, असा मोठा सद्गुण कलियुगात असल्यामुळे राजाने त्याला जीवनदान दिले. पण सांगितलं फक्त 4 ठिकाणी राहा. 4 घर दिले, 4 जागा दिल्या. जिथं हिंसा होते ना त्या ठिकाणी तू राहा. जिथं जुगार खेळला जातो तिथं तू राहा. दारूमध्ये तू राहा. आणि जिथं वेश्यागमन केलं जातं त्या ठिकाणी तू राहा. अशा 4 जागा राजा परीक्षित यांनी दिल्या. पण कलियुगाला 4ही जागा आवडल्या नाहीत. कलियुग म्हणतं, महाराज एकतरी जागा मला निर्मळ चांगली द्या. 4ही जागा अत्यंत घाणेरड्या. कारण प्रत्येक माणसाला राहायला घर चांगलं असावं वाटतं. कलियुग ही म्हणतं, माझा परिवार फार मोठा आहे, 4 खोल्यांच्या घरात काही मावणार नाही. एक घर जास्त द्या मला आणि चांगलं द्या. कारण चांगला माणूस या 4ही ठिकाणी जाणार नाही. जो सज्जन माणूस आहे तो या 4ही ठिकाणी जाणार नाही. मग कलियुगाला जर या जीवांना जाळ्यामध्ये फासायचं असेल तर कलियुगाला वाटलं चांगला जीव या ठिकाणी येणार नाही, म्हणून एक जागा चांगली पाहिजे. कलियुग म्हणालं, महाराज एक जागा माझ्या मनावर द्या. राजानं विचारलं कोणती? कलियुगानं सांगितलं सुवर्ण, सोन्यामध्ये राहण्यासाठी परवानगी द्या. तेव्हा मग राजाने परवानगी दिली आणि त्याबरोबर मग
कलियुगाने लगेच राजा परीक्षिती यांच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट होता, त्यामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि राजाच्या बुद्धीवर ताबा मिळवला. कारण तो मुकुट राजा परीक्षिती यांचा नव्हता, तो जरासंधाचा मुकुट होता. नेमकं त्याच दिवशी परीक्षित महाराजांना आपल्या महालामध्ये एका बंद कक्षामध्ये एक संदूक सापडला होता आणि त्यामध्ये तो जरासंधाचा मुकुट पांडवांनी लपून ठेवलेला तो त्याच्या हाती लागलाय परीक्षितीच्या. आणि त्या दिवशी त्यांनी तो जरासंधाचा मुकुट घालून बाहेर पडले होते. आणि कलियुग सोन्यामध्ये राहतं, पण कोणत्या? तर जे इमानदारीने कमवले त्या सोन्यामध्ये राहत नाही, जे कष्टानं कमवले त्यामध्ये राहत नाही. पण जे बेईमानी करून कमवले, दुसऱ्याला त्रास देऊन कमवले किंवा पापाच्या कमाईतून जर सोनं घेतले तर त्यामध्ये कलीचा वास असतो. आणि जरासंध एक पापी राजा आहे, त्याचा तो मुकुट असल्यामुळे त्या मुकुटामध्ये प्रवेश अगदी सहजपणे कलियुगाला करता आला. म्हणून माणसाने कधीही बसलेले तुम्ही इथून पुढे ध्यान द्या, कधीही दुसऱ्याची वस्तू वापरायची नाही. खास करून पापी माणसाची कुठलीही वस्तू वापरायची नाही. पापी जे कपटी आहेत ना, त्यांची वस्तू म्हणजे कोणतीही असो, कपडे वापरायचे नाहीत, दागिने अलंकार वापरायचे नाहीत, चप्पल वापरायची नाही. पापी माणसाची कुठलीही वस्तू, कारण त्या वस्तूच्या मार्फत त्या पापी माणसाचे दुर्गुण आपल्यामध्ये येऊ शकतात. पण कधीही असं करायचं नाही. खास महिला मंडळ तुम्हाला विनंती, महिलांना फार हौस असते, असं भूषण वाटतं की माहेरला निघाल्या ना की माहेरी गेलं की असा गळा भरून दिसला पाहिजे दागिन्यांनी. मग त्या काय करतात, स्वतःकडे नसलं शेजारणीला मागतात. शेजारणीचे काहीतरी दागिने घेऊन ते गळ्यामध्ये घालून हौसेनं माहेरला जातात. पण यात काही मोठेपणा नाही बरं का. या तुमच्या मोठेपणा पायी एखादा जर तुम्ही पापी माणसाच्या घरचा दागिना वापरला, ज्यांची कमाई पापाची आहे, तर कलियुग तुमच्याही घरात येऊन जातं. त्यासाठी जे आपलं आपलं आहे ना ते वापरा. दुसऱ्याचे कपडे सुद्धा वापरू नये, दुसऱ्याचं चप्पल सुद्धा घालायचं नाही. काही काही महामूर्ख लोक असतात जे कथा कीर्तनाला येऊन चप्पल चोरून नेतात. तर असंही कधी करायचं नाही. दुसऱ्याचं चप्पल चोरू सुद्धा नाही आणि वापरू सुद्धा नाही. कारण आपल्याला माहित नाही कोण माणूस कसा आहे, कोण माणूस कसा वागतो, आपल्याला ठाऊक असतं का? फक्त माणसाला तो स्वतःला जाणतो की मी कसा आहे, दुसरा आपल्याला जाणू शकत नाही. फक्त आपल्या मनाला माहित असतं, आपल्या आत्म्याला माहित असतं, दुसरं परमात्म्याला माहित असतं आपण कसं आहोत. पण आपण जाणू शकत नाही की समोरचा माणूस कसा आहे. म्हणून आपण दुसऱ्याचं काही पापाच्या कमाईतून कमवलेलं वापरायचं नाही. राजा परीक्षिती एवढे धर्मात्मा राजा असून सुद्धा बघा ना, त्यांच्यासोबत कसं घडलंय की कलियुगाने त्यांच्या डोक्यावर बुद्धीवर ताबा मिळवला. आणि राजा परीक्षित यांनी स्वतः अहिंसावादी तत्वाचं पालन करणारे आहेत, कधीही हिंसा करायची नाही. पण त्या दिवशी कलियुग त्यांना शिकारीला घेऊन गेलं. ज्यांनी स्वतः कलियुगाला राहण्यासाठी पहिली जागा दिली, जिथं हिंसा होते तिथं तू राहा, मग तो राजा स्वतः हिंसा करेल